नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. वरिष्ठ सभागृह समजल्या जाणाऱ्या राज्यसभेतल्या महाराष्ट्रासोबतच ओडिशा, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहार अशा 10 राज्यातून 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात 7 जागांवर निवडणूक होणार आहे. त्या कोणकोणत्या 7 जागा आहेत ते आपण पाहू. डॉक्टर भागवत कराड, डॉक्टर फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या 7 खासदारांची मुदत एप्रिल 2026 मध्ये संपणार आहे. इतर निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, मग ही राज्यसभा मध्येच कशी काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेलच. तर चला सांगतो. तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि इथे दर 2 वर्षाला 1/3 सदस्यांची जागा रिक्त होत असते. असं का? कारण राज्यसभा ही लोकसभेसारखी कधीच विलीन होत नाही. म्हणजेच जशी लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, त्यानंतर दुसरे सरकार येईपर्यंत सरकार विलीन होत असते, तसं राज्यसभेत होत नाही, कारण हे कायमस्वरूपी सभागृह आहे. आता आपण या राज्यसभा सदस्य म्हणजेच खासदारांची काय कर्तव्य आहेत ते थोडक्यात पाहू. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, त्यामुळे इथल्या सदस्यांचं मुख्य काम हे देशहितासाठी कायदे बनवणं हे आहे. आणि त्यासाठीच राज्यसभेच्या एकूण 250 सदस्यांपैकी 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून नियुक्त होत असतात, जे आपापल्या क्षेत्रातले जसे की विज्ञान, कला, क्रीडा, तंत्रज्ञान, इतिहास यातले तज्ज्ञ असतात. चला तर आता थोडं महाराष्ट्राकडे वळूया. महाराष्ट्रातल्या एकूण 7 सदस्यांची जागा रिक्त आहे. त्या राज्याचे विधानसभा सदस्य त्या राज्याच्या उमेदवारांना मतदान करू शकतात. आता विधानसभेमध्ये एकूण 288 सदस्यांपैकी 2 निधन होऊन हयात नसलेले आमदार सोडले तर 286 जण मतदान देऊ शकतात आणि सदस्य आहेत एकूण 7. म्हणजेच एका उमेदवाराला राज्यसभा सदस्य होण्यासाठी एकूण 37 मतांची आवश्यकता आहे. यामध्ये 288 पैकी 234 जागा या महायुतीकडे आहेत. यामध्ये भाजप 131 अधिक अपक्ष 1, शिवसेना शिंदे गट 57 अधिक अपक्ष 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 41 वजा 1 40, म्हणजे एका उमेदवाराला 37 मतांची गरज असल्याने इथे महायुतीचे 6 खासदार होऊ शकतात. यात एकट्या भाजप पक्षाचे 4 खासदार होऊ शकतात. तसेच महाविकास आघाडीकडे काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10, शिवसेना ठाकरे गट 20 आणि इतर पक्ष 3 असे मिळून 49 सदस्य आहेत. आता एका उमेदवाराला 37 याप्रमाणे एक खासदार महाविकास आघाडीचा होऊ शकतो. परंतु यामध्ये कोणाची मतं कुणाला मिळणार हे शेवटपर्यंत सांगता येणार नाही. कदाचित अगोदर झालेल्या राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल का, की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये राजकारणातच नवा ट्विस्ट येणार आहे का? शिवाय यामध्ये आता कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. 5 मार्च रोजी या 7 जागांचे चित्र स्पष्ट होऊ शकेल आणि कदाचित एखादा मोठा राजकीय ट्विस्ट देखील महाराष्ट्राला मिळेल.